पूर्णं पूर्णकरं प्रपूर्णनिखिलैश्वर्येकवासं शिवं सत्यं सत्यमयं त्रिसत्यविभवं सत्यप्रियं सत्यदं विष्णुब्रह्मनुतं स्वकीयकृपयोपात्ताकृतिं शङ्करम्। श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ महोत्सव श्री संत माधवबुवा शेंबाळे संस्थान हर्सद या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून आणि आबालवृद्ध सर्व माता भगिनींच्या सद्भावनेमधून संपन्न होत आहे। आणि या कार्यक्रमामध्ये भगवान शंकराच्या अतिशय सुंदर सुंदर अशा प्रकारच्या कथा, भगवान शंकराचं दिव्य चरित्र, भगवान शंकराच्या दिव्य लीला आपण श्रवण करतो आहोत की ज्या लीला केवळ लोकोपकारासाठी आहेत, लोककल्याणासाठी आहेत, धर्माची स्थापना करण्याकरता आहेत, अधर्म विनाश करण्याकरता आहे। अशा प्रकारचा हा दिव्य भगवान शंकराच्या लीलांचं वर्णन करणारा हा ग्रंथ आपण श्रवण करत आहोत। काल आपण ऐकलं भगवान शंकराचा विवाह पार्वतीबरोबर संपन्न झालेला आहे। मोठ्या थाटामाटामध्ये सर्व विधी विधानानुसार ब्रह्मादी देवांच्या उपस्थितीमध्ये विवाह संपन्न झालेला आपण सर्वांनी काल ऐकला। सर्व वऱ्हाडी मंडळी जिकडे तिकडे आपापल्या घरी परत गेल्याच्या नंतर भगवान शंकरांनी माता पार्वती हे कैलास पर्वतावर सर्व शिवगणांच्या सोबत मोठा आनंदोत्सव साजरा करायला लागले। आणि त्याच वेळेस भगवान शंकरांनी पार्वतीला पूर्वजन्मातली आठवण करून द्यायला सुरुवात केली की हे पार्वती, तू माझ्याहून भिन्न नाहीस, मी आणि तू दोन्ही एक आहोत। शिव आणि शक्ती हे कधी दोन वेगळे होत नसतात। जसं साखर आणि त्याची गोडी वेगळी वेगळी करता येत नाही, सुवर्ण आणि त्या सुवर्णाचा पिवळेपणा जसा वेगळा वेगळा करता येत नाही, अग्नी आणि त्याची उष्णता जशी वेगळी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे शिव आणि शक्ती हे दोन्हीही एक रूपच आहेत, त्यांना वेगळं वेगळं करता येत नाही। जरी असं असलं तरी पण लोकाचार दाखवण्यासाठी म्हणून, लोकांच्या कल्याणाचं कार्य करण्यासाठी म्हणून तू सती रूपाने दक्ष प्रजापतीच्या पोटी जन्म घेतला। त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीच्या काही अप्रिय व्यवहारामुळे तुला आपल्या देहाचं दहन करावं लागलं, देहत्याग करावा लागला आणि पुन्हा तू हिमालय राजाच्या पोटी जन्म घेतलेला आहे। पार्वती या नावाने, अपर्णा या नावाने, उमा या नावाने। आणि याही जन्मामध्ये आपला विवाह सोहळा मोठ्या आनंदामध्ये संपन्न झालेला आहे। आणि त्यावेळेस पार्वती म्हणते आहे की हे सर्व मलाही ज्ञात आहे, मला पूर्वजन्मामध्ये काय काय घडले तेही सर्व माहिती आहे। तर आता लोकांचं कल्याण करण्याकरता म्हणून ज्याच्यासाठी या सर्व देवांनी प्रार्थना केली होती, ज्या कार्याकरता आपल्या विवाह सोहळ्यासाठी म्हणून सर्वांनी प्रयत्न केले होते, ते कार्य आपलं सिद्धीला आता गेलं पाहिजे। तर असा हा दोन्हीचा विचार त्या ठिकाणी संपन्न झाल्याच्या नंतर पार्वती खंड आपण रात्री पूर्ण केला। इथपर्यंतची कथा आपण काल ऐकली। त्यानंतर आता इथून पुढे रुद्रसंहितेमधला चतुर्थ खंड आपण सुरुवात करत आहोत। आणि या चतुर्थ खंडामध्ये कुमार चरित्र, भगवान शंकराच्या पोरांचं चरित्र सांगण्यात आलेलं आहे। एक त्यामध्ये पहिले कार्तिक स्वामी आहेत आणि दुसरे गणपती आहेत। असे दोन लेकरं महादेव पार्वतीला झाले, पण तेही मोठ्या
गमतीशीर प्रकाराने झाले. तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण लोकांच्या व्यवहाराप्रमाणे ते झाले नाहीत. हे त्या देवाचं चरित्राचं थोडंसं नवल आहे. कारण तुमच्या आमच्यासारखा सर्वसाधारण लोकांच्यासारखाच जर त्यांचाही संसार असेल तर मग त्यांच्यातून आपल्यात काय फरक. आणि म्हणून ते आपल्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे, अलौकिक आहे. कृष्णाचा जन्म व्हायचा असेल तर 8 वर्षाची मूर्ती धारण करून कृष्ण प्रगट होतात. नरसिंह भगवान खांबातून प्रगट होतात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या जन्माच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. त्याचप्रमाणे कार्तिक स्वामीचा जन्म कसा झाला याबद्दलची सविस्तर कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. पण त्या अगोदर सूतजी महाराज भगवान शंकराची वंदना करतात. वंदे वंदनतुष्ट मानस मती प्रेम प्रियम प्रेमदम. वंदना करण्याच्या योगाने ज्यांचं मन अतिशय प्रसन्न होतं, नुसता नमस्कार जरी ज्यांना केला तरी ज्यांचं मन अतिशय प्रसन्न होतं आहे, अशा प्रकारचे भगवान शंकर. प्रेम हे ज्यांना अतिशय प्रिय आहे, प्रेम प्रियम, पुन्हा प्रेमदम, प्रेमाचं दान करणारे. प्रेम हे भगवंतानेच दान द्यावं लागतं, देवाने दान द्यावं लागतं. प्रेम ही बाजारात विकत मिळण्यासारखी वस्तू नाही. प्रेम ही कोणाकडून हिसकाटून घेण्यासारखी वस्तू नाही. ही ईश्वर कृपेने आपल्या अंतःकरणामध्ये प्राप्त होत असते. ती केल्याने होत नाही. तुम्ही माझ्यावर प्रेम करा असं म्हणलं तर होते का प्रेम? कसं करावं प्रेम? ती करण्याची सुविधा नाही. मनामध्ये प्रेम कसं काय निर्माण होईल? म्हणून ही बाजारात किंवा इतर कुठं मिळणारी वस्तू नाही, तर ती स्वभावतः आहे, ईश्वर कृपेनं ती प्राप्त होत असते. एखाद्या लेकरावर माईला सांगा की तू प्रेम करू नको, तर त्या माईला कसं काय प्रेम करता येणार नाही? ती करतच असते. ते स्वभावतःच तिच्या जन्मतःच त्या लेकराच्या जन्माबरोबरच प्रेमही जन्म घेत असतं. तिला कितीही नको म्हटलं तरी ती सोडणार. आणि एखाद्या परक्या माणसाला जर आपण म्हणलं तुम्ही आमच्यावर प्रेम करा, तर तुम्ही कसं करा? ते करण्याची काही सुविधा नाही. म्हणून प्रेम हे देवाची देणगी आहे. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव दाय जाय जेणे, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची, असं संतांनी वर्णन केलेलं आहे. प्रेम देवाचंच देण्याच्या योगाने प्राप्त होत असते. ज्या प्रेमाच्या योगाने देहभाव नाहीसा होतो, देहभाव जाय जेणे, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची, ज्या प्रेमामुळे देश काळाची शुद्धी राहत नाही, अशा प्रकारचं प्रेम देवाच्या कृपेनं प्राप्त होत असतं. आणि म्हणून हे भगवान शंकर प्रेम देणारे आहेत असं या ठिकाणी वर्णन केले. प्रेमदम. पुन्हा पूर्णम. महादेव कसे आहेत? परिपूर्ण आहेत. ज्यांच्या पूर्णतेमध्ये कोण्याही गोष्टीची उणीव पाहायला मिळत नाही. हे संपूर्ण विश्वच कसं आहे? पूर्ण आहे. जसं वेदामध्ये एक मंत्र येतो, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे संपूर्ण विश्व पूर्ण आहे. यामध्ये कोण्याही गोष्टीची उणीव नाही. आमकी एक गोष्ट या विश्वामध्ये करायची राहिली असं नाही. हे सगळं परिपूर्ण होऊनच हे विश्व अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. यामध्ये कुठल्याही गोष्टीची उणीव नाही. बऱ्याचशा लोकांना वाटतं की देवानं असं केलं असतं तर बरं झालं असतं, देवानं तसं केलं असतं तर बरं झालं असतं, हे थोडीशी देवाकडून चूकच झाली की असं माणसं बरेचसे म्हणतात. पण ती देवाची चूक नाही महाराज. देवाने केले ते सगळं विचार करूनच केलेलं आहे, परिपूर्ण विचार करूनच केलेलं आहे. बरेचसे माणसं असं ते एक जुनी गोष्ट सांगतात, एक माणूस देवाची नेहमी अशी काहीतरी उणीव काढायचा, देवाची उणीव काढायची. मग ती उणीव काढता काढता एक दिवस त्यानं म्हणायला सुरुवात केली, बघा ना म्हणले हे
देवडांगराचा वेल, एवढूसा वेल आहे म्हणले, त्याला स्वतःलाच आपल्या पायावर उभं टाकता येईना आणि त्याला फळ तेवढं लागलं बघा. म्हणजे आवडतं का त्याला तेवढं फळ? त्या वेलाला स्वतःलाच उभं टाकता येईना, दुसऱ्याच्या आधारानं उभं टाकावं लागतं आहे आणि त्याला एवढं मोठं फळ. देवाचं चुकलं की नाही म्हणले इथं? उगं जरासं बारीकसं फळ द्यावं की त्या देवडांगराला. आणि मग असं करता करता आंब्याच्या झाडाखाली गेले. त्या आंब्याला आंबे लागले होते. ते म्हणले बघा इथंही त्या देवाची चूक झालीच की नाही. एवढं मोठं झाड आहे म्हणले, एवढं मोठं बूड आहे त्याचं, किती मोठ्या फांद्या हातात, किती उंच वाढलं आहे, एवढं मजबूत झाड आहे आणि या झाडाला फळं आंबे केवढा दिले? एवढा गोट्या. चुकलं की नाही म्हणले देवाचं बघा. आणि अशा प्रकारे त्या देवाची नेहमी तो उणीवच काढत राहायचा. आणि एकदा गंमत अशी झाली की त्या आंब्याच्या खालीच बसलेले होते आणि बसल्या बसल्या असे लांब पडल्या वरले आंबे दिसू लागले आणि पुन्हा तीच चर्चा त्यांची सुरुवात झाली. आणि योगायोगाने एक वरून आंबा जे पडला ते नीट त्याच्या नाकावरच पडला. नाकावर आंबा पडल्याबरोबर आता नाकावर सहन होते का काही लागलेली वस्तू? नाकावर कशी काय सहन होईल? नाजूक जागा आहे नाक, म्हणजे नाजूक जागा आहे. ते नाकावर आंबा पडल्याबरोबर नाकातून भळभळा रक्त व्हायला लागलं, नाक धरून केलं बसावं लागलं. आणि नंतर शेजारच्या माणसानं विचारलं, म्हणजे आता या ठिकाणी जर या आंब्याच्या झाडाला देवडांगरा एवढं जर फळ लागलं असतं तर तुझी काय वाट झाली असती? वाचत होतास का तू? बरं झालं की नाही देवानं आंब्याला बारीक बारीक आंबे लावले ते? हां म्हणले, खरं आहे राव म्हणले, देवाचं काही चुकलं नाही बरं म्हणला, मजच चुकलं म्हणला. आणि त्या दिवशी त्यानं कबूल केलं की बुवा देवानं जे निर्माण केले ते सगळं बरोबरच निर्माण केले, त्याच्यामध्ये चूक अजिबात कुठल्याही प्रकारची नाही. कारण हे संपूर्ण विश्व कसं आहे? परिपूर्ण आहे. यामध्ये कोण्याही गोष्टीची उणीव आपल्याला पाहता येणार नाही. ज्या ठिकाणी जे असायला पाहिजे त्या ठिकाणी ते व्यवस्थित आहे. अशा प्रकारचं हे विश्व निर्माण करणारा आणि तो स्वतः भगवान, स्वतः पूर्ण आहे. पूर्णकरम, तो संपूर्ण या विश्वाला पूर्ण करणाराही आहे. भक्तांची अभिलाषाही पूर्ण करणाऱ्या आणि त्याचबरोबर प्रपूर्ण निखिल ऐश्वर्य एकवासम आणि सर्व जगातल्या परिपूर्ण ऐश्वर्याचा एकमात्र आश्रयस्थान जर कोण असेल तर भगवान शंकर आहेत असं वर्णन केलं आहे. पुन्हा सत्पदम, शिवम आहे, ते कल्याण स्वरूप आहे असा तो भगवान शंकर आहे. तो सत्यम, सत्य आहे. सत्यमयम, सत्यमय आहे, म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे. भूतकालामध्ये सत्य आहे, भविष्यकालामध्ये सत्य आहे आणि वर्तमान काळातही सत्य आहे. या भगवंताचा श्री विग्रह सत्य आहे, जो त्रिकालाबाधित सत्य आहे, जो सत्यप्रिय आहे आणि सत्याचं दान करणारा आहे, सत्य देणारा आहे. अशा प्रकारचा जो ब्रह्मा विष्णू अशा हे सर्व देवता ज्यांची स्तुती करतात आणि स्वेच्छानुसार स्वतःच्या इच्छेनुसार जो देह धारण करतो असा जो भगवान शंकर, त्या भगवान शंकराची आम्ही वंदना करतो, वंदे, त्याला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारची स्तुती या ठिकाणी मंगलाचरण केलेलं आहे. आणि नंतर नारदजींनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारलेला आहे की हे भगवान, हे पितामह, भगवान महादेवाचं विवाह संपन्न झालेली आपण कथा अतिशय सुंदर सांगितली आणि भगवान शंकराची ही कथा ऐकत असताना मन काही कधी भरतच नाही, पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा निर्माण होते. तर कृपा करून पुढे काय घडलं ते मला सांगा अशी विनंती केली असता
ब्रह्मदेवाने पुढची कथा सांगायला सुरुवात केली. आणि ब्रह्मदेव सांगतात की हे नारद, नंतर भगवान शंकरांनी पार्वती माता या दोन्हीच्या संयोगाने अनेक वर्ष अशा प्रकारे त्यांची क्रीडा चालत राहिली. म्हटलं त्यांचा तो जो रतिप्रसंग आहे तो अनेक वर्षापर्यंत चालत राहिला. त्यांचा तो मिलन प्रसंग जो आहे तो अनेक वर्ष चालत राहिला. आणि त्यामधून जी एक शक्ती निर्माण झाली त्या भगवान शंकराच्या त्या शक्तीच्या द्वारा, ती शक्ती जे प्रगट झालेली आहे ती शक्ती अग्नीने आपल्या हातामध्ये धारण केली असं वर्णन आहे. आणि तीच शक्ती अग्नीने हातामध्ये धारण करून आपल्या तोंडामध्ये घातली, म्हणजे ते पिऊन टाकले. ती शक्ती अग्नीने आपल्या शरीरामध्ये धारण केली. आणि अशा प्रकारे ती शक्ती बराच काळ अग्नीच्या शरीरामध्ये राहिली. आणि एक दिवस गंमत अशी झाली की कृत्तिका नावाच्या काही देव स्त्रिया 6, त्यांची संख्या 6 होती. आणि अशा त्या कृत्तिका 6 प्रकारच्या संख्येमध्ये असलेल्या एक दिवस गंगेवर स्नान करायला आल्या असताना, आणि गंगेमध्ये स्नान करून थंडीचे दिवस आहेत, पहाटेच्या वेळी आलेले आहेत, अंग थंडीनं कुडकुडत आहे, आणि स्नान करून वर आल्याच्या नंतर तर जास्तच थंडी वाजायला लागलेली आहे. आणि अशा त्या थंडीच्या प्रसंगी त्यांना असं वाटायला लागले की आपण अग्नीला शेकावं थोडंसं, अग्नी असता तर बरं झालं असतं. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी तो अग्नी प्रगट केला. आणि अग्नी प्रगट झाल्याच्या नंतर त्या अग्नीच्या भोवती असं शेकायला बसल्या. अग्नीची ऊब आपल्या शरीरामध्ये घ्यायला लागल्या. आणि त्या अग्नीची ऊब आपल्या शरीरामध्ये घेतल्यामुळे तीच भगवान शंकराची जी शक्ती आहे ती या 6 स्त्रियांच्या शरीरामध्ये त्या शक्तीच्या द्वारा, उष्णतेच्या द्वारा प्रविष्ट झाली. आणि त्या ठिकाणी या 6च्याही पोटामध्ये गर्भधारणा झाली असं वर्णन आहे. कारण ती भगवान शंकराची शक्ती होती. आणि या 6नाही गर्भधारणा झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ह्या घरी परत गेल्या, ज्यावेळेस यांच्या त्या पित्यांना कळलं त्यावेळेस त्याने यांना सांगितलं की त्या गर्भाचा तुम्ही त्याग करा, गर्भ तुमच्या शरीरामध्ये ठेवू नका, त्याग करून टाका. आणि मग त्यावेळेस त्यांनी गंगेमध्ये येऊन तो गर्भ त्या गंगेमध्ये सोडून दिला असं वर्णन आहे. आणि तो मग गंगेमध्ये तो गर्भ वाहता 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 पुन्हा काही अंतर गेल्याच्या नंतर एका सरकंड्यामध्ये, ते गंगेच्या काठावर उगवलेले जे काय राहतात, लव्हाळ्या वगैरे काहीतरी म्हणतात त्याला, त्या बेटामध्ये तो गर्भ अडकून पडला. आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा काही निमित्ताने त्या कृत्तिका आल्या असता त्यांना त्या ठिकाणी ते लेकरू दिसलं. ते लेकरू रडताना पाहिलं. आणि त्या लेकराकडे पाहिल्याबरोबर त्या कृत्तिकांना असं वाटलं की हे आपलंच लेकरू आहे. आणि मग त्या 6ही जणी त्या लेकराला उचलून घेऊन आपल्या स्तनाला लावायला लागल्या. त्यांच्यामध्ये तो पान्हा निर्माण झाला. आणि त्या 6ही जणी त्या लेकराला पाजवण्यासाठी म्हणून उत्सुक झाल्या असता त्या लेकराला 6 मुख निर्माण झाले असं वर्णन आहे. 6 तोंड निर्माण झाले. आणि 6ही तोंडांनी त्या 6 स्त्रियांचं स्तनपान केल्याच्या नंतर तो बालक पुष्ट व्हायला लागला, हळूहळू मोठा झाला. आणि मोठा झाल्याच्या नंतर एक दिवस त्या सर्व कृत्तिकांनी मिळून तो बालक भगवान शंकराच्या स्वाधीन केला, पार्वती मातेच्या स्वाधीन केला. आणि त्यावेळेस पार्वती मातेला तर वाटायला लागले की हे तर भगवान शंकराच्या शक्तीने निर्माण झालेलं आहे लेकरू आहे, आणि हे आपलंच लेकरू आहे असं समजून पार्वती मातेच्याही स्तनामध्ये पुन्हा पान्हा निर्माण झाला. मोठ्या प्रेमाने त्या लेकराला आपल्या जवळ घेतलं, आपल्या छातीशी लावलं आणि त्याला अनेक प्रकारचे असे वरदान दिले. आणि सांगितलं की बाळा, तू भगवान शंकराचंच प्रतिरूप आहेस आणि देवाचं कार्य करण्याकरता म्हणून तुझा जन्म झालेला. या ठिकाणी मोठी गंमत आहे. हे केवळ भगवान शंकराच्या शक्तीपासून, भगवान शंकराच्या वीर्यापासून निर्माण झालेलं हे बाळ आहे. यामध्ये पार्वतीचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. अशा प्रकारचं हे स्वतंत्र बाळ
महादेवाचं असं हे कार्तिक स्वामी नावाचं बाळ निर्माण झालं. पूर्णपणे शूर, वीर, योद्धा, बलशाली, वैराग्यवान, नियमाचं काटेकोरपणे पालन करणारे अशा अनेक प्रकारचे गुण त्या बाळामध्ये दिसायला लागले आणि बालपणामध्येच त्याच्या अंगामध्ये असं शूरवीरपणा दिसायला लागला. आणि त्यावेळेस एक दिवस सर्व देव भगवान शंकराकडे येऊन विनंती करायला लागले की हे भगवान शंकर, की या बाळाची निर्मिती जे झाली आहे ते आमचं कार्य करण्याकरता झालेली आहे. त्या वृत्रासुराला मारण्याकरताच काय नाव त्याचं, तारकासुराला मारण्याकरता याचा जन्म झालेला आहे. आणि कृपया या लेकराला तुम्ही आमच्या स्वाधीन करा आणि आम्हाला त्या तारकासुरावर आता काय करायचं आहे, आक्रमण करायचं आहे. आणि असा विनंती केली असता भगवान शंकरांनी त्या कार्तिक स्वामीला मोठ्या मानासन्मानाने पूजा वगैरे करून त्याला ते वीरासारखे शस्त्रास्त्र वस्त्र वगैरे देऊन त्या देवलोकांच्या बरोबर पाठवून दिलं. आणि मग सगळे देवलोक आपल्या सैन्याची तयारी करायला लागले. भगवान विष्णूसुद्धा त्या युद्धामध्ये सहभागी होण्याकरता आले. ब्रह्मदेव त्या युद्धामध्ये सहभागी होण्याकरता आले. इंद्रदेव, चंद्रदेव सर्वच्या सर्व अशा प्रकारे आपापले वाहनं घेऊन आपापले शस्त्रास्त्र घेऊन युद्ध करण्याच्या तयारीनं निघाले असता इकडे हा जो तारकासूर आहे याला बातमी लागली की आपल्यावर युद्ध करण्याकरता म्हणून हे इंद्रादिक सर्वच्या सर्व देव येत आहेत. असं ऐकल्याबरोबर याच्याही मनामध्ये युद्धाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. यानेही आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि खूप मोठी सेना घेऊन या देवलोकांच्या सेनेबरोबर युद्ध करायला तो निघालेला आहे. आणि मग अर्ध्या रस्त्यामध्ये इकडून देव आले, इकडून हे तारकासुराचे सैन्य आले. मध्यभागी दोन्हीची भेट झाली. पहिल्यांदा भगवान विष्णूबरोबर युद्ध झालं, ब्रह्मदेवाबरोबर झालं, इंद्र, चंद्र हे इत्यादी सगळेच्या सगळे युद्ध करायला लागले. पण तो तारकासूर कोणालाच ऐकायला तयार नाही. तारकासुराचं बळ असं होतं महाराज की त्या बळाला मर्यादाच नाही. असा मर्याद बळाचा तो धनी होता आणि तो सर्व देवांना सोळोकी पोळो करून सोडायला लागला. ज्यावेळेस भगवान विष्णूचं सुद्धा काही चालायला तयार नाही त्याच्यासमोर, भगवान विष्णूच्या चक्राचं अनेक ठिकाणी त्यानं भंजन केलं. हातातलं जे धनुष्य होतं ते सुद्धा धनुष्य मोडून तोडून टाकलं. भगवान विष्णू अशा प्रकारे रिकाम्या हाताचा झाला आणि तोही आता काय करावं त्याला सुचायला तयार नाही. त्यावेळेस मग सर्व देवांनी कार्तिक स्वामीची विनंती केली की हे कार्तिक महाराज, तुमचाच जन्म याला मारण्याकरता झालेला आहे, तुमच्याशिवाय हा कोणालाही मरणार नाही. तर आपण आता थोडासा पुढाकार घ्यावा आणि आपण अग्रभागी उभं राहून या तारकासुराबरोबर युद्ध करावं अशी विनंती केली असता तो कार्तिक मोठ्याने हसायला लागला आणि मोठ्याने हसून तथास्तु अशा प्रकारचे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडले. म्हणजे असंच होईल, जसं तुम्ही म्हणता ना तसंच होईल. तथास्तु म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हो. आणि असं म्हणून तो युद्ध करायला पुढे प्रवृत्त झाला आणि त्या शिवकुमार आणि तारकासूर यांचं युद्ध व्हायला लागलं. चमकणारी अशी शक्ती त्या कार्तिक स्वामीच्या हातामध्ये आहे. महान बलवान अशा प्रकारची ती शक्ती. बराच वेळ त्या तारकासुराबरोबर कार्तिक स्वामींनी युद्ध केलं आणि ते युद्ध करत असताना आपल्या हातातली शक्ती त्या तारकासुराच्या अंगावर ज्यावेळेस मारली त्यावेळेस अक्षरशः तारकासूर जमिनीवर पडला. त्याचं सर्व बळ नाहीसं झालं आणि तो त्या ठिकाणी गतप्राण झाला. अशा प्रकारे तारकासुराचा मृत्यू झाला. आणि तारकासुराचा मृत्यू झाल्याच्या नंतर बाकीचे जे उरलेले सैन्य होते, आता देवाच्या अंगातही बळ आलं पुन्हा. आता तारकासूर मेल्याच्या नंतर यांच्याही अंगामध्ये बळ आलं आणि ह्यांनी तर महाराज त्या सगळ्या दैत्य लोकांच्या सैन्याला सोळोकी पोळो करून मारलं महाराज. अनेक दैत्य लोक मरण पावले. आणि मग
तारकासूर हारल्या गेला, सगळे ते दैत्य मरण पावले, उरलेले काही भयभीत होऊन पाताळामध्ये पळून गेले. अशा प्रकारे ते युद्ध संपलं. कार्तिक स्वामीचा विजय झाला. सगळ्या देवलोकांनी त्याचा जय जयकार करायला सुरुवात केली. सगळ्या देवलोकांनी त्याच्यावर ते फुलांचा वर्षाव केला वगैरे अनेक प्रकारे त्याचा गौरव करायला लागले. आणि अशा प्रकारे तारकासुरावर विजय प्राप्त झाल्याच्या नंतर मोठमोठ्या प्रकारचे वाद्य वाजवत, घोष करत सगळे मुनी, सिद्ध, चारण सर्वच्या सर्व या सगळ्यांनी मिळून पुष्पाची वर्षा केलेली आहे. आणि उंच स्वराने जय जयकाराची गर्जना करायला लागलेली आहेत. नमस्कार नमस्कार असं म्हणायला लागलेली आहेत. आणि अशा प्रकारे एका दिव्य विमानामध्ये बसून सर्वच्या सर्व देवलोक भगवान शंकराच्या जवळ गेले. आणि भगवान शंकराला जाऊन कार्तिक स्वामीच्या पराक्रमाचं वर्णन केलं. भगवान शंकरालाही मोठा आनंद व्हायला लागला. आणि कार्तिक स्वामी अशा प्रकारे सगळ्या देवांचे सेनापती म्हणून त्यांचे नियुक्ती करण्यात आली. आणि मग कैलासावरच ते कार्तिक स्वामी महादेवाबरोबर थांबायला लागले. आणि असे काही दिवस मध्ये निघून गेले. सगळे देवलोक आपापल्या ठिकाणी गेले. देवलोकांना पुन्हा स्वर्गाची प्राप्ती झाली. सुदाम महाराज, सगळ्या देवलोकाला स्वर्ग मिळाला. आणि असे बरेचसे दिवस काही मध्ये गेल्याच्या नंतर एकदा गंमत अशी झाली की पार्वती माता स्नान करत आहे. आणि पार्वती माता स्नान करत बसलेली असताना नंदिकेश्वराला सांगितलं की तू दरवाजावर थांब आणि कोणाला मध्ये येऊ देऊ नको. आणि योगायोगाने महादेव त्या ठिकाणी आले. दुसऱ्या कोणाला तर नंदीनं मध्ये जाऊ दिलं नाही, पण आता महादेवाला अडवायची कोणाची हिंमत आहे का? नंदिकेश्वरानं सांगितलं की बुवा पार्वती माता स्नान करत आहेत आणि थोडंसं मध्ये कोणाला येऊ देऊ नका म्हणून मला उभं केले म्हणले इथं दारावर. आणि कोणी मध्ये जाऊ नका, तुम्ही जाऊ नका मध्ये, अशी विनंती केली. पण महादेव म्हणजे अरे दुसऱ्या कोणाला येऊ नको म्हणलं असेल. म्हणजे मला जायला काय अडचण, मला काय प्रतिबंध, सरक खोय बाजूला. त्या नंदीला असं बाजूला केलं आणि महादेव मध्ये प्रवेश केला. आणि महादेवाने मध्ये प्रवेश केल्याबरोबर पार्वतीला थोडासा संकोच निर्माण झाला. आणि पार्वती म्हणायला लागली, तुम्ही असं कसं काय मध्ये आलेत? मी मध्ये स्नान करत बसलेली आहे, बाहेर नंदीला उभं केलेलं आहे, त्याचं न ऐकता तुम्ही असं मध्ये येणं हे बरोबर नाही असं ती म्हणायला लागली. त्यावेळेस महादेव म्हणजे हो आता मला माझ्या घरात जायला परवानगी येतात का, नवलच झालं म्हणजे. आणि मग हा प्रसंग निस्तरला कसा तरी. आणि हा प्रसंग निस्तरल्याच्या नंतर काही दिवस पुन्हा गेले. आणि पार्वतीच्या ज्या सखी होत्या, मैत्रिणी ज्या होत्या, त्या हिमालय राजाच्या घरापासूनच संगत आलेल्या होत्या. त्या संगच्याच होत्या. त्या जया आणि विजया त्याचं नाव होतं. त्या जया आणि विजया दोघी जणी पार्वतीला म्हणायला लागल्या की हे पार्वती, हे बघ म्हणले आपल्या आपल्या विश्वासाचं माणूस आपलं संरक्षण करायला राहावं. हे असं कोणी जर बाहेरलं उभं केलं तर त्याचा काही भरोसा नाही. कारण त्या नंदीला महादेवाचं मान्य करावं लागलं, त्याला ते बाजूला सरकावं लागलं. महादेव मध्ये आले आणि आपल्या त्या स्नानामध्ये थोडासा अडचण निर्माण झाली. आणि असं पुन्हा होता कामा नये. तर आपल्या आपल्या खात्रीचं आपलं आपलं माणूस असावं असं त्या सखींनी उत्तर दिलं. आणि त्यावेळेस पार्वती म्हणली की हो म्हणली बरोबर आहे तुमचं हे म्हणणं, पण बघूया म्हणली आताच काही बघू ज्यावेळेस वेळ पडेल त्यावेळेस. आणि मग असा काही दिवस पुन्हा मध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा महादेवाचा असाच प्रसंग निर्माण झाला. आणि त्यावेळेस मात्र पार्वतीला वाटायला लागलं की आपलं आपलं माणूस हे आपल्या सख्या जशा सांगतात त्याप्रमाणे असायलाच पाहिजे. असा विचार करून त्या पार्वतीने
आपल्या शरीरावरच्याच मळापासून एक असा माणसाचा आकार तयार केला, मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीमध्ये प्राण घातले. ते जिवंत झाले. सुंदर अशा प्रकारचं ते लेकरू जिवंत झालं आणि जिवंत झाल्याच्या नंतर त्याला सांगितलं की बाबा तू या आमचं रक्षण करायचं आहे, आमच्याशिवाय कोणाचं ऐकायचं नाही, तू आमचा पालन करणारा आहेस, आमचं आज्ञा पालन करणारा आहेस, आमची आज्ञा मोडून तुला दुसऱ्या कोणाची आज्ञा मान्य करायची गरज नाही. अशा प्रकारे त्या लेकराला समजावून सांगितलं. त्याच्या हातामध्ये एक छडी दिली, छडी काटूक गेलं आणि ते छडी हातामध्ये घेऊन सांगितलं तू इथं दाराला उभं राहायचं आहे, मी स्नान करायला बसलेली आहे आणि मध्ये जर कोणी येत असेल तर येऊ द्यायचं. आणि गंमत अशी झाली, असे काही दिवस निघून गेले. दररोज तो गणपती तसा छडी घेऊन उभं टाकायचा आणि मग स्नान झाल्याच्या नंतर ते सेवकाचं काम पूर्ण व्हायचं, स्नान होईपर्यंत उभं राहायचं. असे काही दिवस गेले आणि काही दिवसाच्या नंतर महादेवाला पुन्हा एकदा आणखी त्या ठिकाणी प्रवेश करायचं काम पडलं आणि त्यावेळेस गणपतीनं महादेवाला अडवलं. महादेव म्हणले, रे तू कोण आहेस म्हणले, माझ्या घरी येऊन तू कुठला कोण, मला अडवतोस म्हणले, माझं घर आहे म्हणले, मी माझ्या घरामध्ये तू प्रवेश करू देत नाहीस. त्याने सांगितलं मी पार्वती मातेचा पुत्र आहे आणि पार्वती मातेनं मला उभं केलं आहे आणि मला सांगितलं आहे की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही मध्ये येऊ द्यायचं नाही. तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, तुम्हाला मी ओळखीत नाही. गणपतीनं सरळ शब्दात सांगितलं, महादेवाला ओळखीत नाही. महादेव म्हणले कमालच झाली, आता हे कैलास म्हणजे माझं ठिकाण आणि माझ्याच घरी चोरी झाली म्हणले, मला आता काय करावं. आणि मग ते बाकी त्या सोबत असलेल्या त्या नंदिकेश्वराला याला त्याला सांगितलं की म्हणजे या लेकराला बाजूला करायला म्हणले, मला जाऊ द्या मध्ये. पण त्या लेकरानं त्या नंदिकेश्वराबरोबर त्या शिवगणाबरोबर असं युद्ध करायला सुरुवात केली म्हणसाल, एकालाही पुढे पाऊल टाकू दे, कोणाचंच काही विलाज चाले ना, एवढ्या अशा प्रकारे ते करायला लागले. आणि शेवटी महादेवाला पुढे व्हावं लागले, मरायला लागले हे शिवगण, पडायला लागले, कोणाचा हात तुटू लागला, कोणाचा पाय तुटू लागला, कोणाचा कान, कोणाचं नाक. आणि त्यावेळेस मग महादेवाला समोर व्हावं लागलं आणि महादेवाने त्याला आपल्या त्रिशूळानं बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तरी पण महादेवाला ते अटपायला तयार नाही. महादेवाबरोबर 2-2 हात करायची तयारी. आणि मग अशा प्रकारे ते छोटूसं लेकरू मला सावरत नाही असा विचार करून महादेवाने आपल्या त्रिशूळाने त्याचं मुंडकंच असं तोडलं आणि मुंडकं तोडल्याबरोबर ते मुंडकं तुटून बाजूला पडलेलं आहे, धड एका बाजूला पडलेलं आहे, लेकरू ते गतप्राण झालेलं आहे, मरण पावलेलं आहे आणि त्या ठिकाणी फार मोठा हाहाकार झालेला आहे. आणि हे सगळं वातावरण असं बिघडलेलं पाहून पार्वती माता स्नान करून बाहेर येऊन पाहतात तर महादेवाच्या हातात त्रिशूळ आहे, गणपती मुंडकं तुटून पडलेलं आहे, मरण पावलेलं आहे. पार्वती मातेला मोठं दुःख झालं, पार्वती मातेनं मोठं आकांत करायला सुरुवात केली की हे माझं लेकरू आहे, तुम्हाला कसं कळालं नाही, लेकराला मारतात काय, तुम्ही फार मोठे वीर आहात, योद्धे आहात, या लहान लेकराला असं मारावं काय, त्याचं मुंडकं तोडावं काय, असा काय अपराध त्यानं केला होता, थोडंसं थांबलं असलं तर काय बिघडत होतं काय, मी माझ्या संरक्षणासाठी म्हणून त्याला निर्माण केलेलं होतं. अशा प्रकारे ती विलाप करायला लागली, त्या गणपतीच्या आठवण करायला लागले. आणि त्यावेळेस मग महादेवालाही वाटलं खरंच चुकलं का आपलं, लेकराबरोबर आपण भांडण केलं, त्या लेकराला आपण अशा प्रकारे मुंडकं तोडलं त्याचं. त्यावेळेस महादेवाने सांगितलं की बाबा तू असं नाराज होऊ नको, म्हणले रागराग करू नको, रडू नको, शांत हो, हे तुझं आहे ना, हां म्हणले माझं लेकरू आहे. अरे म्हणजे तुझं म्हणजे माझंच आहे, हे काय दुसऱ्याचं आहे का, तुझं लेकरू आहे म्हणजे माझंच लेकरू आहे, मग आता चिंता करू नको म्हणले, ह्याला आपण काय करू, पुन्हा एकदा जिवंत करू, नको चिंता करू. आणि मग महादेवाने सांगितलं त्या शिवगणांना की बाबा रे जे कोणता प्राणी आता नेमका मरण पावला असेल
इथं भोवताल शोधून बघा आणि त्या मेलेल्या प्राण्याचं मुंडकं तोडून आणा, ते लावून आपण याला जिवंत करूया. तर असं शोधायला गेले असता त्या ठिकाणी एक हत्तीचं पिल्लू छोटंसं मरण पावलेलं दिसलं त्यांना. आणि मग ते हत्तीचं छोटंसं पिल्लू त्याचंच मुंडकं तोडलं, घेऊन आले, महादेवाच्या हातात दिलं. महादेवाने ते मुंडकं बरोबर त्या झाडावर बसवलं आणि त्याच्यामध्ये प्राणाचा संचार केला, चैतन्याचा संचार केला, जीवाचं आवाहन केलं. त्या गणपतीच्या जीवाला पुन्हा त्या शरीरामध्ये आमंत्रित केलं आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा तो गणपती काय झाला, जिवंत झाला. जिवंत झाल्याच्या नंतर त्या गणपतीचं सगळे देवलोक त्या ठिकाणी आले आणि त्या सर्व देवलोकांनी त्या गणपतीला अनेकानेक आशीर्वाद दिले. महादेवाने सुद्धा त्या गणपतीला अनेकानेक आशीर्वाद दिले आणि सांगितले की बाबा तू सर्व गणांचा पती होशील. हे शिवगण आहेत ना, या सगळ्या गणाचा तू काय होशील, पती होशील. पती म्हणजे मालक, स्वामी, धनी. म्हणून त्या गणपतीला काय म्हणतात, गणपती. सगळ्या गणांचा तो पती आहे, मालक आहे, स्वामी आहे. म्हणून तो काय झाला, गणपती झाला, गणनायक झाला. सगळे जे शिवगण होते त्या शिवगणांचा तो नायक बनला. नायक म्हणजे मालक, पुढारी, नेता. त्यानं सांगेल ते त्या बाकीच्या लोकांनी ऐकावं. अशा प्रकारे तो गणनायक झाला, विनायक झाला तो. तर त्या गणपतीला अनेक आशीर्वाद दिले की बाबा सगळ्या देवांच्या पूजेच्या अगोदर तुझी पूजा करायला, तुझी पूजा केल्याशिवाय दुसऱ्या कोणाही देवाची पूजा कोणी करणार नाही. पहिल्यांदा तुझी पूजा सगळी लोक करतील आणि नंतरच इतर देवांची पूजा करतील. आणि जे कोणी तुझी पूजा न करता इतर देवाची पूजा अगोदर करील त्याची ती पूजा व्यर्थ जाईल आणि तो पापाचा भागीदार होईल. पूजा करूनसुद्धा तो पापाचा भागीदार होईल. अशा प्रकारचा आशीर्वाद महादेवाने गणपतीला दिला. असे बरेचसे वरदान त्या गणपतीला प्राप्त झाले. पुन्हा महादेव त्या गणपतीला अशा प्रकारे अनेक प्रकारचे सगळ्या देवांनी वरदान दिले, आशीर्वाद दिले. आणि मग गणपती बाप्पांनी सुद्धा आपल्या त्या आईवडिलांचं दोघांचंही नमस्कार केला, चरणावर मस्तक ठेवलं आणि नंतर महादेवाच्या मांडीवर गणपतीला बसवण्यात आलं. आणि अशा प्रकारे त्या गणपतीचं आणि महादेवाचं भांडण त्या ठिकाणी मिटलं. तर अशा प्रकारे हे गणपती आणि कार्तिक स्वामी असे हे दोन लेकरं महादेवाला प्राप्त झाले. याच्यानंतर तिसरं कोणी लेकरू झालं नाही. त्याचा काही उल्लेख आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. महादेवाला हे दोनच लेकरं. आणि मला वाटते त्या महादेवाकडे बघूनच आपल्या सरकारनं असा नियम काढला असावा की हम दो हमारे दो. आपल्या भारतात पहिलेच हे नियम चालू आहेत, नवीन काहीच नाही. महादेवाला दोनच. रामाला किती लेकरं झाले, दोनच झाले. आदर्श स्वरूप अशा प्रकारचे जे जे कोणी आहेत त्यांना असे दोनच लेकरं झाले. महादेवानंही दुसरी पत्नी केली नाही आणि रामानंही दुसरी पत्नी केली नाही. आणि राम आणि महादेव हे आपल्या भारताचे आदर्श अशा प्रकारचे देव आहेत. आणि म्हणून महादेवाकडे पाहून, रामाकडे पाहून आपण आपल्या जीवनामध्ये वर्तन करण्याची गरज आहे, वागण्याची गरज आहे. कृष्णाकडे ध्यान देऊ नका. तुम्ही म्हणसाल कृष्णानं 16,000 केल्या की, त्याच्याकडे ध्यान देऊ नका, त्याच्यासारखं आपल्याला जमणार. त्याला उगं नमस्कार करायचा, त्याला हात जोडायचे. त्याला 16,108 बायका होत्या आणि तेवढ्या बायकायला प्रत्येक बायकोपासून 10 पोरं झाले. 10 पोरं प्रत्येक बायकोला. 16,108 गुणिले 10 किती झाले, हिशोब करा आता. 1,60,000 इतके पोरं झाले त्याला.
आणि प्रत्येक बायकोला एक एक पोरगी झाली. फक्त सत्यभामेला पोरगी झाली नाही. बाकी 16,107 बायकायला 16,107 पोरी झाली. हे कृष्णाचं आपण ध्यानात घ्यायचं नाही. नाही तर तुम्ही म्हणसाल कृष्णाला तर असलं होतं सगळं, हे एवढा सगळा परिवार होता कृष्णाचा. नका नका, त्याचं नावच घेऊ नका. ती आपल्याला झेपना. राम महादेव हे आपल्याला झेपण्यासारखे लोक आहेत. महादेवानंही दुसरी पत्नी केली नाही, पार्वतीनंही दुसरा पती केला नाही. महादेवालाही 2च लेकरं झाले, रामालाही 2च लेकरं झाले. अशा प्रकारचं हे दिव्य चरित्र महादेवाचं आहे. लोकाचाराला धरून अशा प्रकारचं चरित्र आहे. सर्व लोकांनी अशा प्रकारचं वर्तन करावं, अशा प्रकारचं हे चरित्र आहे. तर अशा प्रकारे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा हे 2 लेकरं त्या कैलास पर्वतावर मोठ्या आनंदाने खेळायला लागले, बागडायला लागले. लहान लेकरासारख्या बाललीला करायला लागले. लहान लेकरं जसे भांडणं करतात तसे यांचेही भांडणं व्हायचे. लहान लेकरं जसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ करतात तशा प्रकारचे हेही खेळ करायचे. त्यांच्या भांडणाची काही गंमत सांगितलेली आहे त्या ठिकाणी. शिवपुराणामध्ये आलं नाही ते, पण दुसऱ्या कोण्यातरी ग्रंथामध्ये वाचलेला आहे. एकदा गणपती रडत रडत आपल्या आईकडे आला, पार्वतीकडे आला. आणि पार्वतीनं विचारलं, गणपती रडायला काय झालं? त्यावेळेस गणपतीनं सांगितलं, कार्तिकनं माझं नाक मोजलं म्हणले बोटानं, किती बोट लांब आहे. कार्तिकनं काय केलं? दादानं माझं नाक मोजलं किती लांब आहे. आता गणपतीचं नाक किती लांब आहे? आणि मला चिडवायला म्हणले, एवढ्या लांब नाकाचं कुठं असतंय का म्हणून, आणि म्हणून मी रडायला लागलो म्हणून. मग त्यावेळेस कार्तिकला हाक मारली पार्वतीनं, कार्तिक म्हणले गणपतीला का असं चिडवालास, त्याचं नाक का मोजलास तू? ते म्हणले, आई त्याच्या अगोदर ह्यानं म्हणजे डोसके मोजले, म्हणजे मुंडके मोजले याला. आणि कार्तिक स्वामीला किती मुंडके होते? 6 मुंडके होते. आणि साधे मोजले नाहीत म्हणला, एक एक ठोसला हाणून मोजले म्हणला, एक एक मुंडकं. मग आता ह्याचं नाक मोजू नको काय म्हणला मी? म्हणजे मग बरोबरी झाली. आता कोणी कोणाला रडायचं नाही, कोणी कोणावर नाराज व्हायचं नाही. अशा प्रकारचे त्याचे ते खेळीमेळीचे भांडणं सुरू राहायची नेहमीच. कधी कोणती गंमत व्हायची तर कधी कोणती गंमत व्हायची. एकदा पार्वतीनं सांगितलं, आपल्याला आपल्या घरी सुवासनी वाढायच्यात म्हणजे सुवासनी, आणि सुवासनीचं आमंत्रण आपल्या गावातल्या सगळ्या बायाला देऊन या तुम्ही 2 जण जाऊन. आणि जे कोणी लवकर सगळ्या बायाला आमंत्रण देऊन येईल त्याला मी लड्डू खायला देणार. मग आता कार्तिक स्वामीला वाटलं, हे कवा उठाव जाग्यावरून, ह्याची भली मोठी ढेरी, भली मोठी सोंड, हे सोंड हलवी त्यानं जाग्यावरून कवा उठावं, कवा गावभर फिरावं, प्रत्येक बाईला जाऊन कवा सांगावं. याला तर काय आज एकही लड्डू मिळू दे ना मला, मीच जाऊन सांगतो. आणि कार्तिक स्वामी जे हातात ते कुंकाचा करंडा घेऊन घरोघर फिरायला लागले. आणि इकडे गणपती बाप्पा थोड्या वेळाने ते उठले, महादेवाला बोलवलं जवळ, म्हणले तुम्ही इथं बसा. पार्वतीला बोलवलं जवळ, म्हणले तू आई इथं बस. असं दोघाला जोडीनं बसविलं आणि दोघाच्या समोर उभं टाकून दोघाच्या समोर हात जोडले, नमस्कार केला आणि अशी प्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा करून आपल्या हातात ते कुंकाचा करंडा घेतला आणि महादेवाच्या कपाळाला लावला आणि पार्वतीच्या कपाळाला लावला. आणि सांगितलं की म्हणले आपल्या गावातल्या सगळ्या सुवासिनी बायाला हे निमंत्रण पोहोचू दे. हे पार्वती माता, सगळ्या सुवासिनीची तू सुवासिनास, तुझ्याहून मोठी सुवासिनी जगामध्ये कोणतीच नाही. आणि म्हणून तुझ्या कपाळाला लावलेलं हे कुंकू सगळ्या बायाच्या कपाळाला लागू दे. सगळ्या बाया इथं सुवासिनीच्या निमंत्रणाकरता म्हणून येऊ दे असं म्हणले. आणि तिथंच नमस्कार केला आणि जाऊन बसले त्या महादेवाच्या मांडीवर, हल्लेच नाही जाग्यावर.
आणि इकडं हातात कुंकाचा करंडा घेऊन कार्तिक स्वामी गावभर फिरले. ओ चंद्रा काकू इकडे या, हे कुंकू लावू द्या तुमच्या कपाळाला. म्हणजे कशाचं कुंकू रे? म्हणले आमच्या घरी सुवासनीचं ते जेवायचं ठेवलं आहे, आमच्या आईनं तुम्हाला निमंत्रण सांगितलं. अरे म्हणजे आताच गणपती येऊन गेला की तू पुन्हा कसा काय आलास? म्हणजे गणपती आला. गणपती कुणीकडून आला असं बुवा? म्हणले मधल्या रस्त्यानं आला असं. म्हणून हे इकडून असं जायला लागलं. प्रत्येक घरी फिरले ते कार्तिक स्वामी, पण कोण्याही बाईच्या कपाळाला ते कुंकाचं बोट लागलं नाही. सगळ्याच बाया म्हणू लागल्या आताच गणपती येऊन गेला, आताच गणपती येऊन गेला, तू कसा आलास आताच त्याचं म्हणणं एवढी ढेरी घेऊन आलं कसं काय? याला हे जमलं कसं काय? आणि अशा प्रकारे अनेक प्रकारच्या लीला ते दोन्हीही पोरं त्या ठिकाणी करायला लागले. तर पुन्हा एकदा कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा हे दोघेही जण आता मोठे व्हायला लागलेले आहेत, कळते झालेले आहेत, असा विचार करून महादेवाने असं एक दिवस पार्वतीला बोलून विचारलं की हे पार्वती, आपले दोन्ही लेकरं आता त्यांचं वय लग्नाचं झालं आहे आणि त्यांचं लग्न करावं असं माझ्या मनात यायलं आहे. म्हणले पूर्वीच्या काळात थोडंसं लहान वयामध्येच लग्न होत होते. पार्वतीने सांगितलं वा म्हणजे चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, करून टाकायला हरकत नाही. आणि मग त्या दोन पोरायला बोलले, इकडे अरे पोरो. ते आले पळतच. त्याचं म्हणणं काय, लड्डू खायला मिळतात, मोदक खायला मिळतात. ते म्हणले काय आई काय आई? अरे म्हणले लग्न करायचं का तुम्हाला? आता लहान लेकरायला कुठं माहीत राहतंय लग्न कशाला म्हणतात तर कसं राहतंय, कशा करतात ते म्हणले हो 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 आम्हाला लग्न करायचं, आम्हाला लग्न करायचं, लग्न करायचं, लग्न करायचं. पुन्हा पार्वतीनं विचारलं कोणाला अगोदर करायचं? म्हणले दोघांपैकी अगोदर लग्न कोणाचं करावं? कार्तिक स्वामी म्हणला मजा अगोदर करायचं आहे, मजा अगोदर करायचं आहे. गणपती म्हणला नाही 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 मजा अगोदर करायचं आहे, मजा अगोदर करायचं. दोन्ही लेकरामध्ये अशा प्रकारे पुन्हा भांडण सुरुवात झालं. मग आता ह्याचं भांडण मिटवावं कसं? दोघंही एकमेकाला असं ते मारू लागले, दोघंही एकमेकाला ढकलू लागले, तुझं नाही रे मजा करायचं, तुझं नाही मजा करायचं. मग आता काय करावं, हे भांडण कसं मिटवावं? मग पार्वती मातेनं एक युक्ती काढली की म्हणले पृथ्वीला प्रदक्षिणा करून जो लवकर येईल त्याचं लग्न अगोदर करायचं आणि जे नंतर येईल त्याचं नंतर लग्न करायचं. ते कार्तिक स्वामी म्हणले आता पृथ्वीची प्रदक्षिणा मीच ह्याच्या अगोदर करून येतो. म्हणले याला कसं काय करता येईल? म्हणले ह्यानं केव्हा उठावं केव्हा चालावं, ह्यानं जरी वाहनावर बसून जरी निघाला तरी याचं वाहन कोणतं? उंदीर. उंदीर पळून पळून किती पळणार आहे? बरं पळाला तरी इथून तिथवर पळल, त्याच्या पुढे ते दमाला येईलच की. पण माझं वाहन काय आहे? मोर वाहन आहे, मोर. आता मोर जास्त पळल का उंदीर जास्त पळल? मी ऐकच ना म्हणले कसंही करून मीच अगोदर येणार. अशा प्रकारचा मनामध्ये निश्चय करून कार्तिक स्वामी मोरावर बसून आपले पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघालेले आहेत. आणि इकडे गणपती बाप्पा ते आपले पूर्वीसारखेच ते जाग्यावरून काही उठले नाही, ते काही जाग्यावरून हलले नाही. आणि मग त्यावेळेस महादेव म्हणायला लागले काय झालं गणपती, लग्न करायचं नाही तुला? ते म्हणले हां लग्न करायचं आहे. म्हणले मग जा की पृथ्वी प्रदक्षिणा करायला, असं बसून कसं जमल? ते म्हणला बाबा मला काही पळणं होईना, मी काही पृथ्वी प्रदक्षिणा करू शकत नाही, पण माझ्याकडे एक युक्ती आहे. म्हणले युक्ती? म्हणले काय युक्ती आहे? काही नाही म्हणले पहिल्यासारखंच तुम्ही इकडं बसा, तुम्ही इकडं बसा, पार्वती माता तुम्ही इकडं बसा. असं दोघाला जोडीनं बसवलं, दोघाला नमस्कार केला, दोघाची पूजा केली आणि दोघाला 7 प्रदक्षिणा केल्या. 7 प्रदक्षिणा केल्या, पुन्हा नमस्कार केला आणि पुन्हा जाऊन बसले त्या दोघाच्या मांडीवर आणि म्हणायला लागले की मी आता एक नाही 7 पृथ्वी प्रदक्षिणा केल्या. ते म्हणले कसं काय? म्हणजे हो तुम्ही सगळ्या जगाचे रूप तुम्हीच आहो, तुम्हीच विश्वरूप आहात. हे सगळ्या पृथ्वीच्या रूपाने तुम्हीच आहो, या चराचराच्या रूपाने तुम्हीच आहो, ब्रह्मांडाच्या रूपाने तुम्हीच आहो. या तुमच्याशिवाय जगामध्ये दुसरं कोणीच नाही आणि म्हणून तुम्हाला प्रदक्षिणा करणं म्हणजे सगळ्या जगाला प्रदक्षिणा करणं.
जसं वडाच्या झाडाचं बी हातात घेतलं की सगळं झाड आपल्या हातात आलं की नाही. किंवा 1,00,000 रुपये आपल्या जवळ घ्यायच्या ऐवजी 5-5 ग्रामच्या 2 अंगठ्या आपल्या हातामध्ये घातल्या आपण. बरोबरी झाली की नाही त्याची? हा, झाली बरोबर. तर अशाच प्रकारे वरीच चले का? बरोबर, जाऊ द्या. तर अशा प्रकारे 1 तोळाभर सोनं घेतलं काय आणि 1,00,000 रुपये घेतले काय, दोन्हीची बरोबरी आहे. 1 बी हातामध्ये घेतलं काय आणि ते पूर्ण झाड हातात घेतलं काय, दोन्हीची बरोबरीच आहे. त्याप्रमाणे महादेवाला आणि पार्वतीला प्रदक्षिणा केली काय आणि सगळ्या ब्रह्मांडाला प्रदक्षिणा केली काय, दोन्हीचं पुण्य सारखंच आहे. दोन्हीचं पुण्य सारखंच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा केली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं जे पुण्य आहे ते पुण्य मलाही प्राप्त झालेलं आहे. तुम्ही थोडासा विचार करून बघा, झालं की नाही मला सांगा. त्यावेळेस महादेवही हसले, पार्वतीही हसली. म्हणले, गणपती तू खरंच हुशार आहेस, म्हणले बुद्धिमानच आहेस, म्हणले बुद्धीची देवता आहेस, विद्येची देवता आहेस. आणि अशा प्रकारे त्याचं पुन्हा कौतुक केलं आणि सांगितलं ठीक आहे, म्हणले तुझं लग्न आम्ही लावून देऊ. कार्तिक स्वामी तिकडंच आहे प्रदक्षिणा करीत. कोण्या देशामध्ये होता कोणास ठाऊक. आणि मग इकडं गणपतीचं लग्न त्या रिद्धी आणि सिद्धी अशा प्रकारच्या 2 पत्न्या, विश्वेश्वर नावाचे एक ते प्रजापती होते. त्या विश्वेश्वर प्रजापतीच्या ह्या 2 मुली, रिद्धी आणि सिद्धी अशा प्रकारच्या त्या 2 मुली, त्या दोन्ही मुलीबरोबर एकदाच लग्न लावलं. कोणाचं? गणपतीचं. 2 बायका. कोणाला? गणपतीला. आणि त्या 2 पत्न्यांच्या पासून गणपतीला 2 मुलंही झाली असं वर्णन आहे. ते एकाचं नाव आहे शुभ आणि दुसऱ्याचं नाव इथे थोडंसं वेगळं दिलं आहे, पण एका ठिकाणी शुभ आणि लाभ अशा प्रकारचे ते दोन्ही पोरं आहेत असं वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारचे ते 2 लेकरंही झाले. आणि तोवर हे कार्तिक स्वामी तिकडंच प्रदक्षिणा करीत आहेत. आता पृथ्वी काय लहान आहे काय लवकर थोडेसे नव्हते प्रदक्षिणा करून. आणि ज्यावेळेस हे दोन्ही लेकरं खेळायला लागले, 2 सुना घरामध्ये नांदायला लागल्या आणि त्यावेळेस कार्तिक स्वामी आले परत. ते प्रदक्षिणा करून धाप्या देत आले, असे हासफूस करीत आले आणि म्हणले चला लावा माझं लग्न, आता मी आलो पृथ्वी प्रदक्षिणा करून. आणि महादेव पार्वती म्हणले अरे लग्न तर लागलं की, म्हणले गणपतीचं लग्न लागलं, त्याला पोरं झाले आणि तू आता यालास. म्हणले असं कसं काय, ते तर माझ्या पुढे गेला नाही, मी पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो, तो तर घरूनच उठला नव्हता आणि त्याचं कसं काय तुम्ही लग्न लावून दिलं, तुम्ही माझ्यासोबत लबाडी केली, तुम्ही मला धोका दिला. अशा प्रकारे नाराज झाले कार्तिक स्वामी. त्यावेळेस महादेव पार्वतींनी समजावून सांगितलं की बाबा रे, ह्यांनी आमची प्रदक्षिणा केली आणि आमची प्रदक्षिणा करणं म्हणजे मायबापाची प्रदक्षिणा करणं, आणि मायबापाची प्रदक्षिणा करणं म्हणजे सगळ्या तीर्थाची प्रदक्षिणा करणं. कारण मायबापाच्या रूपाने आपल्या घरी कोण असतात? सगळे तीर्थ असतात, सगळी पृथ्वी माता त्या ठिकाणी आहे. म्हणून मायबाप आहेत तोपर्यंत कोण्या तीर्थाला जायची गरज नाही, कोण्या क्षेत्राला जायची गरज नाही आणि कोणती पृथ्वी प्रदक्षिणा करायची गरज नाही. अशा प्रकारे मायबापाचं महत्त्व महादेवांनी तिथं समजावून सांगितलं. आणि ह्याने आमच्यात 7 प्रदक्षिणा केल्यामुळे तूही थोडासा विचार करून बघ ना, याला पुण्य लागलं की नाही पृथ्वी प्रदक्षिणेचं, सांग ना तू. पण ते कार्तिक स्वामीचा क्रोध काही कमी व्हायला तयार नाही. कार्तिक स्वामी राग कैलासाच्या बाहेर पडले आणि कैलासाच्या बाहेर पडल्याच्यानंतर सरळ जे कार्तिक स्वामी आले ते क्रौंच पर्वतावर आले. म्हणे क्रौंच पर्वत.
आता हे इकडं मल्लिकार्जुन वगैरे इकडं हे आपल्याला बघायला मिळतात कर्नाटकमध्ये, हे ना. आणि तिथंच ते कार्तिक स्वामीचं मंदिर आहे, हे एका पर्वतावर. त्या पर्वताचंच नाव आहे क्रौंच पर्वत. आणि त्या पर्वतावर येऊन कार्तिक स्वामी थांबले आणि सांगितलं, हे स्त्रिया, हे बाया, आजपासून माझ्या दर्शनाला कोणी यायचं नाही, कारण कोणत्या स्त्रीचंच मी तोंड बघणार नाही आता इथून पुढे. असं कडकडीत ब्रह्मचारी व्रत त्यांनी धारण केलं. कोणती स्त्री माझ्या दर्शनाला येणार नाही. आणि म्हणून आजही तिथं कोणती बाया जातात काय जायला. ते कार्तिक स्वामींनी सांगितलं, सर्व स्त्रियाचा पत्नी आता मी आयुष्यात तर नाहीच नाही, पण कोणत्या स्त्रीचं सुद्धा तोंड कधी बघणार नाही. आणि जी स्त्री माझ्या दर्शनाला येईल तिचं मग काही चांगलं होणार, तिचं कल्याण होणार. आणि अशा प्रकारे रुसून आले कार्तिक स्वामी इथं आणि त्या पर्वतावर ते राहायला लागले. आणि मग पार्वतीला इकडं करमेना, म्हणले लेकरू रुसून गेले, नाराज होऊन गेले, चला जाऊ आपण त्याला भेटून येऊया, त्याची गाठभेट करून येऊया. आणि म्हणून महादेव आणि पार्वती पुन्हा कर्नाटकमध्ये आले, त्या क्रौंच पर्वताच्या जवळ आले. पण महादेव अलीकडंच थांबले. तिथं त्यांचं ते मल्लिकार्जुन मंदिर आजही आपल्याला तिथं बघायला मिळतं. आणि पार्वती माता तिथून पुढे दुसऱ्या कोण्यातरी पर्वतावर तिचं मंदिर आहे, असंही वर्णन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे कार्तिक स्वामीची ही अतिशय सुंदर कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. जो कोणी कार्तिक स्वामीचं दर्शन करतो त्याला त्याचे सर्व प्रकारचे पाप नष्ट होऊन जातात, मनोवांछित फलाची त्याला प्राप्ती होते. अशा प्रकारचं त्या कार्तिक स्वामीच्या दर्शनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर गणपतीच्या पूजेचंही महत्त्व सांगितलेलं आहे की गणपतीची पूजा कशा प्रकारे करावी. सर्व देवाच्या अगोदर गणपतीची पूजा झाली पाहिजे. आणि त्या गणपतीच्या पूजेकरता म्हणून दुर्वा फार महत्त्वाचे आहे. दुर्वा म्हणजे हराळी. हराळी ती कशी हराळी असावी, त्या हराळीला मुळी नसाव्यात, बिना मुळीची आणि 3 गाठीची हराळी असावी. 3 गाठी म्हणजे 3 कांडे. हां, 3 कांड्याची हराळी असावी. जास्तीत जास्त 12 बोट तिची लांबी असावी. अशा प्रकारची हराळी 108 हराळी गणपतीच्या डोक्यावर वाहाव्यात. तेवढ्या जर नाही जमल्या तर कमीत कमी 8 तरी वाहाव्यात. अशा प्रकारचा विधान या ठिकाणी केलेला आहे. आणि तो गणपती मग आपल्याला प्रसन्न होतो. गणपतीचा जो वाढदिवस आहे ते भाद्रपद महिन्यातली चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी, त्या शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झालेला आहे. तो गणपतीचा जन्माचा दिवस आहे. आणि म्हणून त्या दिवशी गणपतीची पूजा सर्वांनी करावी, सर्वांनी उपास धारण करावा. चंद्र उदयाला येईपर्यंत भोजन करू नये. आणि त्या दिवशी मग चंद्राचं दर्शन करूनच भोजन करावं. विशेषतः या व्रताचं पालन सर्व महिलांनी करावं अशा प्रकारचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्या दिवशी सकाळपासूनच एखाद्या मातीच्या गणपतीची आपण प्रतिमा तयार करावी आणि त्या मातीची गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून यथायोग्य रीतीनं त्याची पूजा वगैरे करावी. आणि पूजा संपन्न झाल्याच्या नंतर त्या दिवशी दिवसभर गणपतीचं नामस्मरण, भजन, कीर्तन वगैरे अशा प्रकारे तो दिवस घालवावा. देवाच्या चिंतनामध्ये, कथा कीर्तन ऐकण्यामध्ये तो दिवस घालवावा. आणि रात्री चंद्राचं दर्शन घेतल्याच्या नंतरच जेवण करावं, भोजन करावं. अशा प्रकारचा विधी त्या जन्माच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी करावा असं सांगितलेलं आहे. आणि मग प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला अशाच प्रकारचा उत्सव करावा असंही सांगितलं बरं का.
कोणाला जर ते चतुर्थीचं व्रत करायचं असेल तर 1 वर्षभर ते व्रत तसंच चालू ठेवावं आणि पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामधली चतुर्थी येईपर्यंत ते व्रत करायचं आहे आणि पुन्हा मार्गशीर्ष महिन्यातली जी चतुर्थी आहे त्या चतुर्थीच्या दिवशी त्या व्रताची सांगता करावी. त्याही दिवशी गणपतीची पूजा वगैरे अशा प्रकारे करून त्या व्रताची सांगता करावी, म्हणजे त्याला मनोवांछित फळाची प्राप्ती होते असं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती या ठिकाणी कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा या दोघांची सांगितलेली आहे. झाला टाईम. आणि या कथेबरोबरच या ठिकाणी कुमारखंड नावाचा हा जो खंड आहे, चौथा खंड, रुद्रसंहितेमधला कुमारखंड नावाचा हा चौथा खंड पूर्ण झालेला आहे. आणि या खंडाचं श्रवण जो कोणी करतील ना त्याचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण होतील. जो कोणी ऐकतात, जे कोणी सांगतात त्या दोघांचेही मनोरथ पूर्ण होतील. पापाचा नाश होईल, कीर्ती वाढेल, त्यांची सुखजीवनामध्ये वाढायला लागेल, त्याचं आयुष्य वाढेल, स्वर्गाची प्राप्ती करून देणारं हे अशा प्रकारची कथा आहे. आणि पुत्र पौत्र यांची वृद्धी करणारी ही कथा आहे, मोक्ष देणारी ही कथा आहे. अशा प्रकारचं या कथेचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मोक्ष इच्छा ज्याला असेल मोक्षाची त्याने निष्काम भावनेने ही कथा श्रवण करावी आणि ज्याला कोणती इच्छा असेल त्याने सकाम भावनेने ही कथा श्रवण करावी, त्याची इच्छा पूर्ण होईल. आणि ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्याने निष्काम भावनेनं या कथेचं श्रवण करावं असं वर्णन केलं आहे. आणि ही कथा पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आज आपणही ही आजची कथा पूर्ण करूया. ही झालेली कथा, ही सेवा भगवान शंकराची चरणी, गणपती बाप्पाची चरणी, कार्तिक स्वामीची चरणी समर्पित करू आणि आजच्या या सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय नमः पार्वतीपते शिव हर हर